नमस्कार. प्रत्येकाला वाटते माझे ओठ गुलाबी, आकर्षक आणि मुलायम असावेत आणि त्यासाठी खूप काही करत असतो तरीही फरक पडत नाही. कुठलेही केमिकल ओठांवर लावण्यापेक्षा वापरा हा घरगुती लिप बाम आणि कमालच बघा. सुपर इफेक्टिव्ह लिप बाम, अगदी सोपी पद्धत बनवण्याची आणि टिकालाही तितकाच छान. हा लिप बाम एकदा वापरा, फक्त ओठांची कमाल बघा. काळे रुखे सुखे ओठ असतील तर त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवायचे असेल तर एकदा हा लिप बाम ट्राय करायला हरकत नाही. आणि तुम्ही कोण माझा व्हिडिओ बघत आहात, तुमचं नाव नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहायला विसरायचं नाही आहे. या ठिकाणी मी गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहे. आपल्याला गुलाब घेतलेले मी आणि त्याच्या आपल्याला छानपैकी पाकळ्या करून घ्यायच्या आहे. तुम्हाला ज्या कलरचा लिप बाम बनवायचा आहे त्या कलरचे तुम्ही गुलाब घेऊ शकतात, पिंक घेऊ शकतात, रेड घेऊ शकतात, व्हाईट घेऊ शकतात. कुठलाही जो कलर तुम्हाला आवडीचा असेल, ऑरेंज घेऊ शकतात. गावठी गुलाब जर तुमच्याकडे असेलच अप्रतिम, कारण त्याचा सुगंध इतका सुंदर येत असतो गावठी गुलाबांचा आणि लिप बामचाही आपल्याला त्याच पद्धतीनं खूप सेंट असा मस्त छान वाटत असतो. त्यासाठी आपल्याला गावठी गुलाब असेल तरी चालेल, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. या पद्धतीनं आपण गुलाबाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे. आता यात मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. छोटे छोटे किडे असतात आतमध्ये, गुलाबांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये दडलेले किडे असतात. त्यासाठी आपल्याला गुलाब पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. गुलाब धुवून घ्यायचे आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला खलबत्ता घ्यायचा आणि या खलबत्त्यामध्ये आपल्याला ह्या गुलाब पाकळ्या आहे ह्या ठेचून घ्यायच्या आहे. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला जर मिक्सरमध्ये ह्या गुलाब पाकळ्या आपल्याला फिरवून घ्यायच्या नाही आहे, कारण त्याचं खूप पाणी तयार होईल. आणि ह्या गुलाब पाकळ्या ठेचत असताना यामध्ये अजिबातही पाण्याचा अंशही टाकायचा नाही आहे. आपल्याला धुवून घ्यायच्या आणि तशाच ठेचायच्या आहे. आपल्याला गुलाब पाकळ्यांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि ह्या रसापासूनच आपण लिप बाम तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पाण्याची अजिबातही आवश्यकता नाही आहे. त्यासाठी ह्या गुलाब पाकळ्या ज्या आहे या छानपैकी मस्त ठेचून घ्यायच्या आहे. छान अशा बारीक कुटून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याच्यात असं जर पिळून घेतलं तर त्याचा अर्क निघेल इतपत आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जर गावठी गुलाब असेल तर तुम्ही गावठी गुलाब वापरा. कधी कधी घरी पण अगदी 2-3 जरी गुलाबाची फुलं असतील तुमच्याकडे तरी तुम्ही गुलाब पाकळ्यांपासून तुम्ही लिप बाम बनवू शकतात. कुठल्याही पद्धतीचा गुलाब असू द्या तरी अशा पद्धतीनं तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे. 5 मिनटात तुमचा लिप बाम तयार करून होईल. पण हा लिप बाम बनवत असताना याला जो लिक्विड तयार होतं आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थोडीशी 5च मिनटं लागणार, थोडीशी प्रोसेस आहे. आता काय करायचं आहे, ठेचून घेतलेल्या पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. ठेचून घेतलेले जे पेस्ट तयार केली आपण ही काढून घ्यायची एका बाउलमध्ये. आता ह्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोकोनट ऑइल मिक्स करायचं आहे, खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे 2 चमचे. पण लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला खोबऱ्याचं तेलच टाकायचं आहे, दुसरं कुठलंही तेल टाकायचं नाही आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे खोबऱ्याचं तेल हे थिजतं आणि थिजल्यानंतर त्याचं छान असं गुलाबचं पाणी आणि जर खोबऱ्याचं तेल मिक्स झालं तर तुम्हाला माहिती आहे किती अप्रतिम मस्त क्रीम तयार होईल, लिप बाम तयार होईल. आणि या ठिकाणी मी थोडीशी वॅसलिन घेतली आहे, मॉइश्चरायझरचं काम करते वॅसलिन. त्यासाठी आपल्याला वॅसलिन खूप गरजेची आहे. उन्हाळा असो कुठलाही सीझन असो, अर्धा चमचा घेतलेली मी फक्त. उन्हाळा असो कुठलाही सीझन असो, आपले होठ फाटतात, कधी कधी खूपच ड्राय दिसतात, कधी कधी काय झालेलं आहे त्यांना काहीच कळत नाही. पण आंघोळीनंतर तुम्ही जर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही जर लिप बाम तुमच्या ओठांवर जर लावला तर खरंच खूप छान इफेक्ट तुम्हाला 4 ते 5 दिवसात मिळणार आहे. या ठिकाणी तीनही गोष्टी आपण छानपैकी मिक्स करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी उकळत ठेवायचं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये ही वाटी जी आहे, हा बाऊल जो आहे तो जसाच्या तसा आपल्याला ठेवायचा आहे. तो कुठपर्यंत ठेवायचा आहे, फक्त त्याचा अर्क आणि तिन्ही गोष्टी मिक्स होईपर्यंतच आपल्याला ठेवायचा आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये बाऊल ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि ह्या ज्या लिक्विड आहे याचं थोडंसं लिक्विड असं बाजूला निसटेल, म्हणजे बाजूला असं दिसेल आपल्याला चमच्याने आणि आपल्याला वाटेल की हे छान असं मिक्स झालं आहे. त्यावेळेस आपल्याला बाहेर काढून बाऊल असा घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं ऑइली दिसतं आहे मस्तपैकी छानपैकी. आणि ते बाजूला काढून घेऊन आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे मस्तपैकी. ह्या 2-3 गोष्टी व्यतिरिक्त आपल्याला काहीही घालायचं नाही आहे लिप बाम बनवण्यासाठी.
पण जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तेव्हा ते 2 ते 3 समजा जर तुम्ही सकाळी बनवलं तर रात्री तुम्हाला उपयोगी फ्रीझरमध्ये ठेवलं तर रात्री तुम्हाला आरामात हा लिप बाम लावण्यासाठी तयार होणार आहे. पण हा जो लिप बाम आहे तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवायचा आहे, हा बाहेर ठेवायचा नाही आहे. कारण हा नॅचरली पद्धतीने आपण बनवलेला आहे, यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे. चाळणीनं असं छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवल्याने काय होणार आहे, जेव्हा जेव्हा लागेल आपल्याला तेव्हा तेव्हा काढून तोचा वापर करायचा आहे आणि परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा लिप बाम छान असा बरेच दिवस तुम्हाला टिकणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळेजण हा लिप बाम वापरू शकतात. अगदी केमिकल विरहित आहे आणि कुठल्याही कलरमध्ये तुम्ही बनवू शकतात. फक्त गुलाब त्या कलरचा हवा तुम्हाला, नॅचरल पद्धतीचे कलर आणि नॅचरल पद्धतीचा गुलाब आणि नॅचरल पद्धतीचा लिप बाम तयार होणार आहे गुलाबांपासून. आता हे इथे लिक्विड बघा कितीसं तयार झालेलं आहे आणि एक छोटीशी डब्बी घ्यायची आपल्याकडं, तुमच्याकडे कुठलीही डब्बी असेल तर तुम्ही घ्या मस्तपैकी आणि त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे गुलाब आपलं जे लिक्विड तयार झालं आहे ते, आणि त्याला छानपैकी झाकण लावून आपल्याला जर तुम्ही सकाळी बनवलं तर दिवसभर तुम्ही ठेवू शकता आणि नंतर तुम्ही बघू शकता का लिप बाम आपला मस्तपैकी तयार झालेला आहे. मी खूप घाईघाईमध्ये बाहेर काढला त्यामुळे थोडंसं ओलसर दिसत असेल, तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ मी बनवत होते त्यासाठी. पण तुम्ही थोडा अजून जास्त वेळ जर एक्स्ट्रा तुम्ही ठेवला तर असा छानपैकी लिप बाम आपला बनवून रेडी होणार आहे. जास्त वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर लावायला सुरुवात करा तुम्ही आणि अमेझिंग अप्रतिम असा लिप बाम आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. आणि हा जो लिप बाम आहे वापरताना आपल्याला जेव्हा वापरून होईल तेव्हा परत आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचा आहे, बाहेर ठेवायचा नाही आहे. जर आपल्याला एवढं 5 ते 10 रुपयामध्ये जर इतका सारा मोठा लिप बाम बनवून तयार होणार असेल तर का आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.